तुम्हीसुद्धा शूज वापरताय आणि तुम्हाला सगळ्यात कंटाळवाणं काम कोणतं वाटत असेल की मातीने भरलेले खराब झालेले शूज स्वच्छ करणं. अशा वेळी तुम्ही हा रिव्ह्यू शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी आशू तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये स्वागत करते. शूज वापरताना सगळ्यांना एकच वाटतं की वेगवेगळ्या कंपनीचे किंवा चांगल्या ब्रँडचे शूज आपण वापरतो ते खराब व्हायला नको. पण जेव्हा खराब होतात त्यावेळी आपल्याला पडलेला एक प्रश्न असतो की त्याच्या लेस काढा, मग ते क्लीन करा, ते सुकवा. तर अशा वेळी ही शू वॉशिंग बॅग तुम्ही चेक करू शकता. ही मी फ्लिपकार्टवरनं परचेस केली होती. तुम्ही बघू शकता की एक बॅग आहे ज्याला बाजूने असं जाळीसारखं स्ट्रक्चर आहे आणि वरती एक चेन दिलेली आहे. म्हणजे जसं आपलं डफल बॅगचं स्ट्रक्चर असतं सिमिलर तसंच स्ट्रक्चर ह्या बॅगचं आहे, जे स्पेसिफिकली शूज क्लिनिंग करण्यासाठी वापरतात. जे की आपण शूज ह्याच्यामध्ये टाकून मशीनमध्ये आपण हे शूज जे आहेत ते क्लीन करू शकतो. फ्लिपकार्टवरनं मी जेव्हा घेतलं होतं तेव्हा त्याच्यामध्ये जे काही त्याचे ह्या प्रोडक्टचे स्पेसिफिकेशन त्यांनी दिले होते ते म्हणजे तुमचा टाईम वाचू शकतो किंवा ते कन्व्हिनियंट आहे वापरायला किंवा तुमचं शूज जे आहे ते प्रोटेक्ट करू शकतो जेणेकरून ते खराब होणार नाही. आणि ह्या बॅगचा ते वेगवेगळ्या वेनीसुद्धा तुम्ही उपयोग करू शकता. ही शू वॉशिंग बॅग जेव्हा मी वापरली त्यावेळी मला जो काही एक्सपिरियन्स आला तो मी आज तुमच्यासोबत शेअर करते. पण त्याच्या अगोदर तुम्ही बघू शकता की बॅग ओपन केल्यानंतर त्याच्यामध्ये असं एक फॅब्रिकचे असं लेस त्यांनी दिलेले आहेत, जेणेकरून जेव्हा आपण शूज ह्या बॅगमध्ये ठेवणार आहे आणि मशीनमध्ये टाकणार आहे त्यावेळी आपल्या शूजच्या सरफेसवर जी काही माती असेल, चिखल असेल, जे काही डर्ट असेल ते स्वच्छ व्हायला मदत होईल. तर ह्या बॅगमध्ये तुम्ही बघू शकता, जसं की आता माझे हे जे काही शूज आहे ते मी तुम्हाला ठेवून दाखवते, ज्याच्यामध्ये आपण आपली एक शूजची पेअर आहे ती इझिली ठेवू शकतो आणि ॲज पर इन्स्ट्रक्शन ज्या काही ऑनलाईन मेन्शन केलेलं आहेत असे शूज ठेवून तुम्ही ही बॅग जी आहे ती मशीनमध्ये ठेवू शकता. जेव्हा मी ही शू बॅग वापरली त्यानंतर मला जो काही एक्सपिरियन्स आला तो असा होता की जेव्हा ही बॅग मी वापरली त्यावेळी खरं शूज क्लीन झाले, जे की आपण हाताने म्हणजे ब्रश घेऊन जर आपण क्लीन केले जेवढं क्लीन होतं त्या पद्धतीनेच ह्यामध्ये क्लीन झालं. पण एक गोष्ट जेव्हा मी नोटीस केली हे शूज क्लीन करताना, जेव्हा मी शूज ह्याच्यामध्ये ठेवले आणि ते मशीनमध्ये टाकले तर जी काही आपण सायकल लावतो म्हणजे मग तुमची एक क्विक वॉश असेल किंवा डेली यूजवाली जी काही सायकल असेल जी तुम्ही लावली आहे तर ती सायकलमध्ये हे आपल्याला ड्रममध्ये रोल होताना दिसतं आहे. पण एक शेवटी जो प्रॉब्लेम आपल्याला दिसतो तो म्हणजे जे स्पिन करायचा जो काही टाईम पिरियड आपल्या सायकलमध्ये मेन्शन केलेला असतो त्याच्यामध्ये स्पिन होत नाही. मग त्यामुळे काय होतं की स्पिन न झाल्यामुळे आपली मशीन जे आहे ते कंटिन्युअस चालूच राहते. म्हणजे फर्स्ट टाईम जेव्हा मी याचा वापर केला तेव्हा मी 15 मिनटाची सायकल लावली. 15 मिनटामध्ये जेव्हा स्पिनचा शेवटचा टप्पा आला त्यावेळी कंटिन्युअस मशीन बंदच होत नव्हती, ती चालूच राहत होती. म्हणजे स्पिन करायला त्याला जे काही ट्विस्ट व्हायला पाहिजे होतं ते मशीनला लक्षात येत नव्हतं. मग सेकंड टाईम मी त्यावेळी काय केलं, मशीन बंद करून ही बॅग काढून घेतली, त्यातले शूज बाहेर काढले आणि हे फॅब्रिक टाकून मी सायकल कंप्लीट केली. पण सेकंड टाईम अगेन मी हाच इश्यू फेस केला. मला वाटलं सुरुवातीला मे बी मला लक्षात आलं नसेल, मी पण पहिल्यांदाच ही शू वॉशिंग बॅग वापरत होते. पण सेकंड टाईमसुद्धा जेव्हा मी शूज टाकून ते मशीनमध्ये टाकले क्लीन करण्यासाठी सेम इश्यू आला की मशीन जी आहे ती त्याचं जी सायकल आहे ती कंप्लीट होत नाही, कारण की स्पिन करताना शूज टाकलेले असतात त्यामुळे जो काही त्याचा वॉल्यूम झालेला असतो तो स्पिनमध्ये मे बी पकडला जात नसेल, जेणेकरून त्याला पिळण्याची आयडिया येत नसेल. तर हा एक इश्यू आहे ज्याच्यामुळं शूज जे आहेत ते क्लीन होतात, म्हणजे अगदी कोरे नवीन करकरीत निघतात असं नाही. जे आपण हाताने धुतल्यावर सुद्धा जसे निघतात तसेच ह्या बॅगमध्ये निघतात. फक्त एवढंच की आपली एनर्जी जात नाही, त्याच्याऐवजी आपण मशीनमध्ये टाकून आपला टाईम वाचवतो. पण मशीनमध्ये स्पिन होत नाही, त्यामुळं जर तुम्ही लक्ष दिलं नाही तर तुम्ही 15 मिनटाची जरी सायकल लावली असेल वॉशिंग मशीनमध्ये तर ती तुमची दिवसभरसुद्धा चालू शकते. त्यामुळं हा एक इश्यू मला फेस झाला. कदाचित माझी फ्रंट लोड मशीन आहे सॅमसंगची, त्यामुळं मला असं जाणवलं असेल. तुम्हीसुद्धा अशी बॅग कधी वापरली असेल किंवा जे कोणी नवीन मेंबर्स असतील त्यांनी घेण्याच्या अगोदर हा रिव्ह्यू तुम्ही नक्की बघा. जो इश्यू मला आला तोच मी ह्या रिव्ह्यूमध्ये शेअर केला.
जर मला तुम्ही विचारलात की ह्याची प्राईस किती, तर ही शू वॉशिंग बॅग मी फ्लिपकार्टवरनं 300 रुपयाला परचेस केली होती, जी मी 2-3 वेळा वापरली. सुरुवातीला खूप असं सॉफ्ट होतं, पण क्लीन केल्यानंतर म्हणजे वापरल्यानंतर थोडंसं रफ दिसायला लागली. खराब झालेली नाही आहे, बॅग चांगली आहे. डफल बॅगसारखं तिचं स्ट्रक्चर आहे. फक्त इश्यू जो आहे तो स्पिनिंगमध्ये मला फ्रंट लोडच्या मशीनसाठी आला. जर मला तुम्ही क्लिनिंगच्या बाबतीत जर ह्याचा रिव्ह्यू विचारलात, तर मला वैयक्तिक असं वाटलं की ह्या बॅगमध्ये टाकून शूज जेवढे निघतात तेवढे जनरली आपण हाताने ब्रशनी, अगदी आपल्याला माहिती आहे आपलं डेलिकेट शूज असेल तर आपण केअरफुली क्लीन करतो, तसे केले तरी स्वच्छ निघतात. सिमिलर तसेच ह्या बॅगमध्ये सुद्धा निघतात. म्हणजे नॉट नेसेसरी की तुम्हाला ही शू वॉशिंग बॅग असायलाच पाहिजे, म्हणजे नसली तरी ओके. आणि तुम्हाला अगदीच हे कंटाळवाणं काम वाटत असेल तर तुम्ही परचेस करू शकता. पण मला जर तुम्ही विचारलं तर मी म्हणेल की तुम्ही ह्या प्रोडक्टला पैसे नाही घालवले तरी चालेल, कारण की क्लिनिंग जे आहे ते आपण मॅन्युअलीसुद्धा करू शकतो. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त जणांना शेअर करा. धन्यवाद.